धाराशिवच्या तुळजापुरात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पोलीस दल सतर्क झालं आणि त्यानंतर लातूरमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडलाय। तर यवतमाळमधून आंतरराज्यीय टोळीतील ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पुण्यानंतर राज्यातील ग्रामीण भागाला ड्रग्जचा विळखा पडत असल्याचं आता यातून पाहायला मिळतंय। DRIची लातूरमध्ये मोठी कारवाई, ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, कारवाई 17 कोटींचा ड्रग्ज जप्त, पोलीस हवालदारासह 7 आरोपींना बेड्या। धाराशिवच्या तुळजापुरात पुजाऱ्यांकडूनच ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं आणि खळबळ माजली। त्यानंतर NCBनं DRIच्या साथीनं साकूर तालुक्यातल्या रोहिणामध्ये धाड टाकली आणि 11 किलोंचा MD ड्रग्ज जप्त केला। साकूर पोलीस स्थानकापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर हा कारखाना सुरू होता, ज्यात पावडर स्वरूपात 8 किलो 44 ग्रॅम तर द्रव्य स्वरूपात 2 किलो 92 ग्रॅम्स ड्रग्ज आढळून आला। ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणला गेला आणि इतकंच काय, पण त्यासाठी इथे चक्क लॅब सुद्धा उभारली गेली। या प्रकरणात DRIनं 7 जणांना अटक केली आहे। यापैकी 5 जण कारखान्यामध्ये मेफेड्रोन तयार करत होते। धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जचा हा कारखाना दुसरा तिसरा कुणी नाही तर चाकूरच्या रोहिणी गावचा आणि मुंबईतल्या मीरा भाईंदर पोलीस स्थानकातील कर्मचारी प्रमोद केंद्रे चालवत होता। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना बेड्या ठोकल्या। रोहिणा गाव आहे, खरं तर अंबिका मातेचं गाव आहे। अंबिका मातेच्या मंदिरामुळे हे गाव नेहमी चर्चेत असतं आणि पोलिसांचं गाव, जवळपास 84 अधिकारी आणि कर्मचारी या रोहिणा गावामध्ये आहेत। एवढं सगळं असताना प्रमोद संजय केंद्रे या पोलीस खात्यातल्याच व्यक्तीनं गावाला तर बदनाम केलं, पण लातूर जिल्ह्याचं पण एक लातूर जिल्ह्याचं नाव सुद्धा ड्रग्सशी कुठे ना कुठेतरी कनेक्ट केलेलं आहे। लातूरमध्ये पोलीसच ड्रग्जच्या धंद्यात आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुळजापुरातलं ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजलं। त्या ड्रग्ज रॅकेटमध्ये मंदिराचे पुजारी ड्रग्ज विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। पुजाऱ्यांना शोभत नाही ना, देवाची तुम्ही सेवा करताय ना, आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहे। हे नाही करायला पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं हे म्हणजे महाराष्ट्रातले लय लांबून लोक येतात। हे तुळजाभवानीचे मंदिर आहे। या पुजारी लोकांना असं केल्यानंतर ते तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, मी तर सकाळी म्हटलं की कोणी का असना, माझा मुलगा असेल, माझा भाऊ असेल, माझा कोणी का असना, तो जर त्याच्यात इन्वॉल्व असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे। कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बर्बाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे। मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिव नंतर विदर्भातल्या यवतमाळमध्येही ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली गेली। MD ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय पेडलरला यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातल्या मंदसौरमधनं अटक केली। त्याच्याकडनं 62 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त झाले। या सगळ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला ड्रग्जनं विळखा घातल्याचं चित्र दिसतंय। लातूरहून शशिकांत पाटील आणि धाराशिववरनं बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। ST कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे। फक्त 56% वेतन मिळाल्यानं ST संघटना आक्रमक झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागलाय। मध्य रेल्वेनं ऐन उन्हाळ्यात AC लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे 16 एप्रिलपासून AC लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। प्रभादेवी पूल बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी तसंच त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलं। त्यामुळे 15 एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल 20 महिने हा पूल बंद राहणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे। त्यामुळे 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता आहे। हा पूल बंद केल्यावर दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे।
किल्ले रायगडावर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार आहे. यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर शनिवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. बचत खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास 20 रुपयांचा दंड आणि जीएसटी भरावा लागणार आहे. सोन्याचे दर पुन्हा वधारलेत. 1900 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात देखील 3500 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 93,500 रुपयांवर पोहोचली आहे. व्यापार युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रीज आणि स्मार्टफोन यासारख्या वस्तू स्वस्त झाल्या. गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींबरोबरच महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड, संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश महारेरानं बिल्डर्सना जारी केलेत. तर या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डर्सना 50,000पर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. राज्यातील शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी राबवण्यात आलेल्या सलोखा योजनेला मुदतवाढ देत पुन्हा सुरू करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. आमदार किशोर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेमुळे बांधकाम मजुरांना मोठा फायदा होणार आहे. 2030 पर्यंत देशात नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 60% वाढण्याची शक्यता आहे. वाहनांमध्ये सीएनजीचा वापर, स्वयंपाकासाठी गॅस, इंधन आणि औद्योगिक कारणांसाठी वाढत्या वापरामुळे नैसर्गिक वायूचा वापर लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात निवासी प्रकल्पांच्या किमती 9% वाढल्या आहेत. ठाणे इथे 17%, बंगळुरूमध्ये 15%, पुणे 10% आणि दिल्लीमध्ये 5% वाढ झालेली आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील घरांच्या किमती 3% कमी झाल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकारनं या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानं शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशानं काम सुरू केलं असून यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या महसुलात 9.85% वाढ झाली आहे. 2024-25 आर्थिक वर्षामध्ये 2,998 कोटी 33 लाख एवढा महसूल सरकारी तिजोरीमध्ये जमा झालाय. तर वर्षभरामध्ये 4 किरकोळ मद्यविक्री परवाने रद्द करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र गतिमान होत असून आर्थिक वर्ष 2023-24च्या तुलनेमध्ये 24-25 मध्ये कंपन्यांनी त्यांच्या वृद्धीत सरासरी 10.36% वाढ असल्याचं नमूद केलंय. आर्थिक वर्षात 2024-25 हे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रासाठी कसं होतं हे समजून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरकडून नुकतंच एक सर्वेक्षण घेण्यात आलं. भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पादनात देखील घट झालेली आहे. गेल्या 3 वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21% घटलेली आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी नाल्यांमधील फक्त गाळ उपसण्याचं काम नको तर नाले स्वच्छता करण्याचा उद्देश असावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच गाळ उपसण्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणं हा देखील उद्देश असावा असं अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिलंय. गेल्या 5 वर्षांमध्ये नागरिकांची पाण्याची मागणी वाढत असल्यानं जलसंपदा विभागाला देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ झाली आहे आणि या खर्चात गेल्या 5 वर्षात 5 पटींची वाढ झालेली आहे. तर 2020-21 पर्यंत येणारे 55 कोटींचं बिल 2024-25 मध्ये 202 कोटींवर पोहोचले. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं गेल्या वर्षभरात 66,653 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये विना हेल्मेट प्रवास करणारे सर्वाधिक 19,645 वाहन चालक आहेत. मात्र त्या खालोखाल वेगमर्यादेचं उल्लंघन करून वाहन चालवणारे 13,817 वाहन चालक असल्याचं स्पष्ट झालंय. क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरतंय. आरबीआय आकडेवारीनुसार NPA म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम डिसेंबर 2024 मध्ये 28.42% वाढलेली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड थकबाकी 500% पोहोचली आहे. भारताची इंडिगो जगातील सर्वात मोठी एअरलाइन्स बनली आहे. ही हवाई वाहतूक कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी आहे. कंपनीनं डेल्टा एअरलाइन्स आणि रायन एअर या जागतिक कंपन्यांना मागे टाकून हा किताब या सप्ताहात अल्प काळासाठी पटकावलाय.
घरमालक आमच्याच धर्माचा असावा असं म्हणणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलेला आहे. तसंच नियमानुसार घर रिकामं करण्याच्या सहकार अपील कोर्टाच्या आदेशाला न्यायालयानं स्थगिती दिल्याचं समोर आलं. मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली आणि त्यानुसार PCB ग्रुपची CET 9 एप्रिलपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी 43,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि दोन्ही सत्रात मिळून 46,778 जणांनी नोंदणी केली होती. त्यातील 22.55% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अशी माहिती CET सेलनं दिली आहे. राज्यातील 1,06,680 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र 1,850 शाळांनी ही प्रक्रिया अद्याप सुरूच केली नसल्याचं SCRTच्या अहवालातून समोर आलंय आणि त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोलापुरात दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी वैयक्तिक निधीतून मृत मुलींच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाखांची मदत केली आहे. तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आयुक्तांनी सांगितलेलं मृत्यूचं कारण खोटं असून दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुममध्ये गारांचा पाऊस पडला. पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालं. आजही जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची सर्वात मोठी चैत्र यात्रा होते आणि यानिमित्त ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले आहेत. गगनचुंबी सासन काठ्या, गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात यात्रेआधीच डोंगर न्हाऊन निघालाय. कोकणातील आंबा बागायतदारांच्या हापूसला आता GIचं संरक्षण मिळाल्यानं बनावट हापूस आंबा ओळखणं सहज शक्य होणार आहे. एक प्रकारे व्यावसायिकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत 1,845 जणांना GI टॅग मिळालेला आहे. तर आंबा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावते आणि परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या राज्यातील 14 जिल्ह्यातील 784 गावं आणि वाड्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागते. राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत असून या योजनेमध्ये आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे. या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील 75% लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. बीडमध्ये जलजीवन मिशन ही योजना जिल्हा परिषदेअंतर्गत राबवली जाते. मात्र राज्यात या योजनांची विदारक स्थिती आहे. 50,000 केवळ 23,000 योजनांचं काम पूर्ण झालंय. अद्यापही 26,000 योजनांचं काम अपूर्ण आहे. तसंच 470 योजनांचं कामच अजून सुरू झालेलं नाहीये. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून 892 कोटी 42 लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलाय. मात्र 3 वर्षांनंतर देखील तो प्रस्ताव कासवगतीनं पुढे सरकतोय असा अनुभव अधिकाऱ्यांना येतोय. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाशिकहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात बस पलटी झाली. यात 13 प्रवासी आणि वाहक असे 14 जण जखमी झाले. क्रेनच्या सहाय्यानं ही बस हटवण्यात आली. जळगावच्या पुढे फाट्यावर असलेल्या गुलाब सुखदेव भिल यांच्या 2 झोपड्यांना आग लागून शेळीच्या 16 पिलं जळून खाक झाली आहेत. तर मोठ्या बकऱ्या चरायला गेल्यामुळे त्या बचावल्या. त्यामुळे शेतकऱ्याचं 1 लाखाचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी आसिफ अकबरला पोलिसांनी घटनास्थळी नेत घटनेचं रिक्रिएशन केलं. संसदेनं नुकत्याच पारित केलेल्या वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या 10 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यात MIMचे नेते असुद्दीन ओवेसी यांच्या याचिकेचाही समावेश आहे. महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 100 दिवस कृती आराखडा अभियानामध्ये सांस्कृतिक कार्य, जलसंपदा आणि सार्वजनिक आरोग्य विभागांनी हाती घेतलेल्या योजना उपक्रमांची पूर्तता करत सरस कामगिरी केलेली आहे. तर महिला आणि बालविकास, नगरविकास, शालेय शिक्षण आदी 22 विभागांना जेमतेम 35% उद्दिष्टांची पूर्तता करता आली आहे.